नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी कसे कृपा करतात. सर्वांवरती स्वामी कृपा करत असतात आणि माझा आजचा स्वतःचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तो माझ्यासाठी अविस्मरणीय असा अनुभव आहे. कारण ज्या दिवशी पैशांची गरज होती त्याच दिवशी स्वामींनी माझी पैशांची गरज पूर्ण केली, माझ्यावरती कृपा केली आणि अंगावरती काटे आणणाराच हा अनुभव आहे. आणि तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता. तर अनुभव असा आहे की माझ्या मुलीची स्कूलची फी अर्जंट भरायला लागणार होती आणि ती दुसऱ्या दिवशी भरायचीच होती. ते मला आदल्या दिवशी समजलेलं होतं, पण त्या दिवशी माझ्याकडे आमच्या दोघांकडे सुद्धा पैशांची अजिबात ॲडजस्टमेंट नव्हती. अचानक दुसऱ्या दिवशी फी कशी भरायची हा प्रश्न होता. कारण दुसऱ्या दिवशी फी भरली नाही तर त्याची पेनल्टी लागणार होती. त्याचबरोबर तिला एक्झामलासुद्धा बसू दिलं जाणार नव्हतं. तर अशा कंडिशनमध्ये तिची फी त्याच दिवशी भरणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. कुणाकडे तरी सोय होते का हे बघितलं. माझ्या मिस्टरांनीसुद्धा प्रयत्न केले, मीसुद्धा प्रयत्न केले. काहीच मार्ग दिसत नव्हता. आता संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणी झाली, दिवा लावला. स्वामींच्या समोर मी हात जोडून उभा राहिले आणि स्वामींना म्हटलं, स्वामी, आत्तापर्यंत तुम्ही मला कसलीही अडचण येऊ दिली नाही आहे. आता माझ्या मुलीची अचानकच फी भरायला लागत असल्यामुळे आजच्या दिवसामध्ये माझ्याकडे पैशाची ॲडजस्टमेंट होत नाही आहे. उद्या जर तिची फी भरली नाही तर तिचा शिक्षणाचं पण नुकसान होऊ शकतं. आता तुम्हीच चमत्कार करा आणि यातून मार्ग दाखवा, अशी प्रार्थना केली. प्रार्थना करून झाल्यानंतर मी 2 मिनटं बसले आणि त्यानंतर लगेचच माझ्यासोबत एक चमत्कार घडला. लगेच माझ्या एका मैत्रिणीचा त्याच वेळेला फोन आला आणि ती मैत्रीण म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी तिला 50,000ची मदत केली होती तिची परिस्थिती नसताना आणि 3-4 वर्षे तिने ते पैसे परत दिले नव्हते आणि मीही तिच्याकडून मागितले नव्हते. कारण तिचीसुद्धा परिस्थिती कंडिशन नव्हती देण्याची आणि मी कधी तिला त्रास दिला नाही. आणि तिचा अचानक त्याच दिवशी फोन आला आणि ती मला म्हणाली की 2-3 वर्षे मी तुझ्याकडून जे पैसे घेतले होते ते आजपर्यंत दिले नव्हते, पण आज मला तुला त्यातले थोडे का होईना पैसे परत द्यायचे आहेत. कारण आज माझ्याकडे पैसे आहेत आणि ते मला परत करायचे आहेत. मला माझ्या कानांवरती विश्वासच बसला नाही की एवढे वर्षे तिने ते पैसे कधीही विषय काढला नाही किंवा थोडे थोडे का होईना पण दिले नव्हते. ते आज ती मला म्हणते अर्धे पैसे का होईना मी तुला परत देईन. ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामींविषयी जास्तीत जास्त श्रद्धा आणि विश्वास वाटू लागला. कारण ही कृपा फक्त स्वामींनीच केली होती. त्यानंतर ती म्हणाली की मी तुला आत्ता 25,000 रुपये देते आणि बाकीचे 25,000 रुपये राहिलेले ते मी लवकरात लवकर परत करीन. कारण मी तुला इतके दिवस फोन पण केला नव्हता, कारण या पैशांमुळे मला तुला फोन करायलासुद्धा कसं तरी वाटत होतं आणि म्हणून मी तुला इतके दिवस फोन न करता आज माझ्याकडे पैसे आलेले आहेत म्हणून मी तुला आज कॉल केला. आणि हे ऐकल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला. मी स्वामींचे मनोमन आभार मानले. त्यांच्यासमोर मला अक्षरशः रडायला आलं. मी खूप रडले. स्वामींनी त्यावेळेला माझी पैशांची अडचण दूर केली हे बघून मला खूप आनंद झाला आणि त्यांच्यावरचं प्रेम पण खूप माझं वाढलं. त्यानंतर लगेचच माझ्या मैत्रिणीने मला 25,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. दुसऱ्या दिवशी मी मुलीची फी भरली आणि माझी अडचण माझ्या स्वामींनी दूर केली. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. आणि आपल्याला प्रत्येकाला रोजच्या रोज स्वामींचे अनुभव येत असतात, प्रत्येकाला येतात. असं कोणीही नाही आहे स्वामी भक्त की त्यांना अनुभव येत नाहीत. पण माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आहे. कारण माझ्या गरजेच्या वेळेला स्वामींनी माझी अडचण दूर केली होती. म्हणून माझा स्वामींवरचा विश्वास जास्तीत जास्त वाढला. प्रत्येक वेळेला तो वाढत जातो आणि माझी नेहमी स्वामींचरणी हीच प्रार्थना असते, तुमच्यावरचा विश्वास नेहमी वाढत जाऊ दे आणि तुमच्यावरची श्रद्धा कधीच कमी होऊ नका देऊ. एवढीच माझी प्रार्थना स्वामींचरणी असते. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट्सद्वारे सांगा. तुम्हाला अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.